हॅलो फ्रेंड, स्नेहल ब्युटीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण आज पाहणार आहोत स्ट्रेटनिंग कशी करायची, तर केसांची आपल्या स्ट्रेटनिंग कशी करायची, कर्ली केस असतील कशी करायची आणि स्ट्रेट केस असतील तर कशी करायची। तर हे पूर्णपणे चांगले कर्ली केस आहेत, म्हणजे कुरळे केस आहेत। तर जास्त कुरळे असल्यामुळे आपल्याला स्ट्रेटनिंग पण स्ट्रॉंग घ्यावं लागणार आहे। तर आधी आपले हेअर वॉश चांगले झालेले पाहिजे, म्हणजे केस हे स्वच्छ धुतलेले असले तर तुमची स्ट्रेटनिंग ही छान होते। तर केस धुतल्यानंतर चांगले कणकणीत वाळवायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे स्ट्रेटनिंग करायच्या आधी जे सिरम असते तर सिरम लावायचं। सिरम याकरता लावायचं की सिरम लावल्यानंतर जे आपल्या केसांना जे हीट भेटते तर त्याला प्रोटेक्शन भेटण्यासाठी आपल्याला सिरम लावायचं। त्याच्यामुळे स्ट्रेटनिंग करायच्या आधी आपण सिरम लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच जी स्ट्रेटनिंग आहे ती करायची। तर स्ट्रेटनिंग करताना हे जे केस मधून भांग पाडायचा आणि त्याचे एका साईडचे केस पूर्ण आपल्याला सेक्शन पिन किंवा आपल्या साध्या पिननेही तुम्ही गुंडाळून असे गोल त्याचे गुंडाळून केले तर ते व्यवस्थित एक एक सेक्शन आपल्याला काढता येते। आणि सेक्शन पाडल्यानंतर आपल्याला ही पातळ लेअर घ्यायची आणि लेअर घेतल्यानंतर जे स्ट्रेटनिंग करतो आपण, तर स्ट्रेटनिंग करताना जे स्ट्रेटनिंग करायची तर ते फिरवताना आपल्याला 4 ते 5 वेळेस आपल्याला त्या लेअरहून घ्यायची। तर हे पहा, एकदम पातळ लेअर घेतलेले आहेत मी। अगदी आपल्याला उशीर जरी लागला तर हरकत नाही, पण स्ट्रेटनिंग ही एकदम छान होती। आता ही 8 दिवसासाठी तरी तुमची स्ट्रेटनिंग राहणार आहे आणि पाण्यात जर केस जर धुतले नाहीत तर 8 दिवसासाठी राहते। घाम जास्त आला तर स्ट्रेटनिंग थोडीशी निघून जाते। तर आपल्या केसांना जर घाम वगैरे येऊ दिला नाही तर स्ट्रेटनिंग खूप छान पद्धतीने राहते। तर हे पहा, असे पातळ लेअर घेतलेले आहेत आणि स्ट्रेटनिंग मशीन घेताना आपण त्याची जी डिग्री आहे तर 210 वर घेतलेली आहे मी हीट। 210 वर याच्याकरता घेतली की आपली जी स्ट्रेटनिंग आहे ती स्ट्रॉंग होते आणि जे केस आहेत ते पूर्णपणे सरळ होतात। तर हे पहा किती कर्ली केस आहेत, तर त्याचे एकदम छान आणि सरळ केस झालेले आहेत। तर आपल्याला हे 4 ते 5 वेळेला घ्यावं लागते स्ट्रेटनिंग। एका लेअरला आपल्याला 4 ते 5 वेळा स्ट्रेटनिंग घ्यायची। तर हे पहा, मी सरळ करून घेतलेले आहेत आणि जेव्हा आपल्याला स्ट्रेटनिंग करायची तर त्यावेळेला तुम्ही जे हे सेक्शन पाडून घेता तर त्याचे पातळ लेअर करून जर स्ट्रेटनिंग केली तर एकदम छान आणि मस्तपैकी तुमची स्ट्रेटनिंग होणार आहे। तर हे पहा, आता हे समोरचे स्ट्रेटनिंग झालेले आहेत केस। तर आता हे पाठीमागचे घ्यायचे आणि याचेही तुमचे 2 लेअरमध्ये सेक्शन पाडून घ्यायचे। तर तुम्ही एका याच्यामध्ये करत असाल, तुम्हाला चांगली सवय असेल तर तुम्ही एका याच्यामध्येही करू शकता आणि तसंच जमत नसेल तर पूर्ण मधून आणखीन एक सेक्शन पाडायचा आणि सेक्शनच्या सहाय्याने आपण थोडे लेअर काढून एक सेक्शन सरळ करू शकता। तर हे पहा, एक पातळ लेअर घेतलेली आहे आणि जे वरचे केस आहेत ते गुंडाळून आपल्याला सेक्शन पिनच्या मदतीने लावून टाकायचे। आता हे सेक्शन पाडल्यानंतर आपल्याला जी पातळ लेअर घेतलेली आहे याला स्ट्रेटनिंग करताना खालच्या बाजूने आपल्याला कंगवा घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने स्ट्रेटनिंग मशीन घ्यायची आणि जसं आपण फिरवतो तसं आपली स्ट्रेटनिंग छान होते। तर असं सरळ आपल्याला घ्यायचे, सरळ ह्या दिशेने घ्यायची आणि व्यवस्थित स्ट्रेटनिंग होती। आता हे एखाद्या स्ट्रेटनिंग मशीनमधून असे धूर निघत असेल तर घाबरायचं नाही। ही जी स्ट्रेटनिंग आहे ती स्ट्रॉंग होत आहे, आपले केस काही असे जळाल्यासारखे होत नाहीत, काहीच नाही आणि छान स्ट्रेटनिंग होते। तर स्ट्रेटनिंग करताना व्यवस्थित तुम्ही असे लेअर जर घेतले तर तुमची स्ट्रेटनिंग एकदम छान होती आणि तुमची 8 दिवसासाठी टिकून राहते ही स्ट्रेटनिंग। घरच्या घरी जरी करत असाल तर तुम्ही असे स्वतः सेक्शन पाडायचे आणि आपल्या हाताने हळूवार असं करायचं। करताना थोडंसं लक्ष द्यायचं, जेव्हा ही स्ट्रेटनिंग मशीन गरम झालेली असती तर ती आपल्याला चटका लागू नये। आता ही कानापाशी घेताना, मानेवरती घेताना तर तुम्ही ॲप्रन टाका किंवा एखादा कपडा टाका। कपडा टाकल्याने त्याचं कसं होते की त्याचा चटका लागत नाही, आपल्याला जे हीट आहे ते भेटत नाही, म्हणजे गरम लागत नाही। त्याच्यामुळे तुम्ही असं ह्या पद्धतीने केला
तर तुमची स्ट्रेटनिंग एकदम छान होते. तर हे पहा, जास्त काही अवघड जात नाही. आणि स्वतः जरी कोणाची तुम्ही स्ट्रेटनिंग करत असाल तर ह्या पद्धतीने जर सेक्शन पिना लावून जर व्यवस्थित केली तर तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही आणि असं कोणाला धरू द्यायचं काम पडणार नाही. एकदम सरळ आणि एका लेअरला तुम्ही 4 ते 5 वेळेस करायचं, म्हणजे स्ट्रेटनिंग जी आहे ती स्ट्रॉंग होती आणि एकदम सरळ केस होतात. आता हे पहा किती कर्ली केस आहेत, तर त्या कर्ली केसांची आपण स्ट्रेटनिंग किती सरळ आणि एकदम छान झालेली आहे. तर हे पहा, स्ट्रेटनिंग पूर्ण करेपर्यंत आता हे पातळ केस आहेत, तर याला साधारण मला पाऊण तास लागलेला आहे. तर एखाद्याचे जर दाट केस असतील तर त्याला तुम्हाला 1.5 तास कंप्लीट लागतो. त्याच्यामुळं आणि एवढे लक्षात ठेवा की हे फास्ट करा. हळूवार जर करसाल तर आपले जास्त हेअर डॅमेज होतात. तर फास्ट करा आणि व्यवस्थित एका लेअरला तुम्ही 4 ते 5 वेळेस जर फिरवलं तर व्यवस्थित तुमची स्ट्रेटनिंग अशी स्ट्रॉंग होणार आणि सरळ एकदम छान केस होणार. आणि जेव्हा तुम्ही सिरम लावसाल त्याच्यामुळे आपल्याला कसं प्रोटेक्शन भेटते, आपले हेअर जे आहेत ते डॅमेज होत नाही. आणि ह्या पद्धतीने सेक्शन तुम्ही पाडत गेलेत तर तुमची स्ट्रेटनिंग ही मस्तपैकी आणि छान होते. हे पहा, क्लायंटला पण आपल्या काही त्रास होत नाही. आणि जेणेकरून जे तुम्ही स्वतः जरी करसाल तर तुम्ही असे सेक्शन पाडूनच करा. एकदम छान सोप्या पद्धतीची आपली स्ट्रेटनिंग होत आहे. तर कोणी काय करते की जे स्ट्रेटनिंग करताना सरळ जे केस आहे सेक्शन न पाडता जर करते तर ते व्यवस्थित स्ट्रेटनिंग होत नाहीत. कुठले मधले केस राहतात आणि ती स्ट्रेटनिंग ही व्यवस्थित होत नाही. काही केस झालेले दिसतात तर काही केस तसेच कर्ली दिसतात. तर त्याच्यामुळे तुम्ही अशी जर सेक्शन पाडून जर स्ट्रेटनिंग जर केली तर तुमची खूप छान होते. हे पहा, मस्तपैकी होते सरळ केस एकदम. जे कर्ली केस असतील, खूप डार्क कर्ली असतील तर तुम्हाला जास्त वेळ त्याच्यावर फिरवावं लागेल, तर त्याच्यामुळे तुमचे केस असे सरळ होतील. आणि जर स्ट्रेट केस जर करायचे असतील स्ट्रेटनिंग तर स्ट्रेट केसांना इतका वेळ लागत नाही. स्ट्रेट केस असतील तर अर्धा तास लागतो आणि कर्ली केस असेल तर 1 तास लागतो. तुमच्या केसांवर डिपेंड. तुमचे केस जर लांब केस असतील तर खूप वेळ लागतो. आणि व्यवस्थित असे जर सेक्शन तुम्ही व्यवस्थित पाडून घेतले तर लांब केसांनाही त्रास होणार नाही आणि छान होईल अशी स्ट्रेटनिंग. तर ह्या पद्धतीची तुम्ही करून पहा स्ट्रेटनिंग. घरच्या घरी जर करत असाल आणि तुमचं एखादं नवीन पार्लर जरी असेल तर या पद्धतीने तुम्ही स्ट्रेटनिंग जर केली तर तुमची एकदम व्यवस्थित होणार आहे. आणि जे आपले क्लायंट आले तर त्या क्लायंटला काहीही त्रास होणार नाही. व्यवस्थित पद्धतीने तुमची स्ट्रेटनिंग होणार आहे. तर हे पहा, पूर्णपणे आपले सरळ केस होत आहेत. तर समोरचे मी 2 सेक्शनचे जे केस आहेत तर ते मी घेतलेले आहेत आणि पाठीमागचे थोडे करून मी पूर्ण केस घेत आहे. ज्या तुम्ही दिशेने स्ट्रेटनिंग करताल तर त्याच दिशेने ते सरळ केस होतील तुमचे. तर हे पहा, जिकडे आपली ज्या पद्धतीने आपण जिकडे ओढत आहोत त्या पद्धतीनेच आपली स्ट्रेटनिंग होणार आहे. तर करताना पूर्ण केस झाल्यानंतर आपल्याला आणखीन थोडी स्ट्रेटनिंग मशीन त्याच्यावर फिरवायची आणि व्यवस्थित स्ट्रेटनिंग करायची. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणसाल की स्ट्रेटनिंग मशीन कशी असावी, तर याच्यामध्ये फिलिप्स नोवा कंपनीची जी स्ट्रेटनिंग मशीन असते ती खूप छान असते. त्याचं हीट जे असते ते व्यवस्थित असते आणि आपलं जे काम असते ते लवकर होते. त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रेटनिंग मशीन घेसाल तर चांगल्या कंपनीचीच घ्या, म्हणजे ती जास्त काळ टिकूनही राहते आणि आपल्याला करताना एकदम सोपं जाते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपल्याला स्ट्रेटनिंग करायची केसांची तर तुम्ही सारखं करू नका, कारण सारखं जर केली तर आपले हेअर डॅमेज होतात आणि त्याच्यामुळे कसं केस गळायला सुरुवात होते, नाहीतर मग खूप असे ड्राय होतात केस. तर त्याच्यामुळं तुम्ही काय करा, ज्यावेळेस तुम्हाला काही कार्यक्रम असेल काही असेल, सारखं पण नका करू. कार्यक्रम काही असेल तर तेव्हाच हे स्ट्रेटनिंग करा. तर ज्याच्यामुळे कसं होते तुमचे हेअर डॅमेज होणार नाही कधीतरी केल्यामुळे. तर तुम्ही सारखं केले तर तुमचे केस डॅमेज होतील. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. हेअर स्ट्रेटनिंग करताना आपल्या केसाची पण काळजी व्यवस्थित घ्या, जेणेकरून आपले केस कर्ली जरी असतील आणि सरळ जरी असतील तर ते चांगले राहतील. तर पहा, आपली स्ट्रेटनिंग पूर्णपणे होत आलेली आहे.
तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू.